द्राक्षाच्या बागेत शेतकऱ्यांचं मोठं कांड. मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस अवाक. आत जाताच खडबड उडवून देणारा प्रकार दिसला आणि त्या क्षणी उपस्थित असलेले अधिकारीही काही क्षण शब्द सरकून बसले. सुरुवातीला सगळं अगदी साधं वाटत होतं. द्राक्षांच्या वेली, हिरवीगार झाडं, मधोमध एक साधा शेड. बाहेरून पाहिलं तर एकदम सामान्य शेत. रोजच्या शेतीसारखं दिसणारं हे ठिकाण अनेक देशभर चर्चेत कसं आलं? पोलिसांनी इथे अशी कोणती माहिती मिळवली होती की त्यांनी थेट मोठी मोहीम उभी केली? असं सांगितलं जातं की काही दिवसांपासून काही संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचत होती. रात्री उशिरा काही गाड्या जाणं येणं, बागेत अनोळखी लोकांची वर्दळ आणि काही विचित्र हालचाली. गावात काही लोकांना हे सगळं दिसत होतं, पण नेमकं काय चाललं आहे हे कुणालाच समजत नव्हतं. दिवसा मात्र सगळं अगदी शांत असायचं, जणू काहीच घडत नाहीये. शेतात काम करणारे काही लोक दिसायचे, पण ते फार बोलत नसत. कोणी विचारलं तर शेतीचं काम सुरू असल्याचं सांगायचे, पण काहींच्या मनात शंकेची पाल चुकायला लागली होती. या सगळ्या हालचालींची माहिती अखेर गुप्तपणे पोलिसांपर्यंत पोहोचली. सुरुवातीला पोलिसांनी ही माहिती शांतपणे तपासायला सुरुवात केली. कुठलाही गाजावाजा न करता, कुणालाही संशय येऊ न देता ते काही दिवस त्या परिसरावर लक्ष ठेवून होते. दरम्यान त्या द्राक्षबागेत काहीतरी वेगळं चालू असल्याची खात्री पोलिसांना हळूहळू पटू लागली. रात्रीच्या अंधारात काही लोक शेडमध्ये जाताना दिसायचे. काही वेळानंतर विचित्र वाज बाहेर येताना जाणवत होता, पण तरीही नेमकं काय चाललं आहे हे स्पष्ट होत नव्हतं. मग एक दिवस अचानक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला. गुप्तपणे एक टीम तयार करण्यात आली. काही अधिकारी वेगवेगळ्या दिशेने ते बागेकडे निघाले. कुणालाही खबर लागू नये म्हणून ही मोहीम पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली. त्या दिवशी सकाळी सगळं नेहमीसारखं दिसत होतं. शेतात शांतता होती. द्राक्षांच्या वेली वाऱ्याने हलत होत्या, पण काही अंतरावर पोलिसांची टीम सावधपणे पुढे सरकत होती. पोलिसांनी बागेला चारही बाजूने वेढा घातला. कुणालाही बाहेर पडण्याची संधी मिळू नये म्हणून सगळीकडे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. काही अधिकारी हळूहळू त्या शेडकडे पुढे जाऊ लागले. शेडच्या बाहेरून पाहिलं तर अगदी साधं दिसत होतं. लोखंडी पत्र्याचं छप्पर, बंद दरवाजा आणि आसपास शांतता, पण पोलिसांना आत काहीतरी मोठं लपल्याची खात्री होती. थोड्याच वेळात दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आतून काही हालचाल जाणवत होती. काही क्षण वातावरण तणावपूर्ण झालं. उपस्थित अधिकारी पूर्णतः सतर्क झाले. दरवाजा उघडताच आतलं दृश्य पाहून पोलीस अक्षरशः थक्क झाले. बाहेरून साधं शेड दिसत असलं तरी आत वेगळीच दुनिया उभी केली होती. काही लोक तिथे काम करताना दिसले. आत मोठमोठी भांडी, काही मशीनसारखी उपकरणं आणि विविध प्रकारचं साहित्य दिसत होतं. काही डबे, पिशव्या आणि रसायनांच्या बाटल्या तिथे ठेवलेल्या होत्या. हे सर्व पाहून पोलिसांना मोठा संशय आला. पोलिसांनी तात्काळ आत असलेल्या लोकांना ताब्यात घेतलं. त्यावेळी काही जण घाबरून गेले होते. काहींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे भीती दिसत होती. शेडमध्ये अजून आत गेल्यावर पोलिसांना अनेक गोष्टी सापडू लागल्या. काही पिशव्या, काही बंद डबे आणि वेगवेगळं साहित्य तिथे साठवून ठेवलं होतं. प्रत्येक वस्तू पाहताना पोलिसांना धक्का बसत होता. जसा जसा तपास पुढे गेला तसतसं या ठिकाणाचं खरं रूप समोर येऊ लागलं. ही फक्त साधी शेतातील शेड नव्हती, तर इथं काहीतरी मोठं आणि गंभीर काम चाललं होतं. पोलिसांनी संपूर्ण परिसराची झडती घेतली. द्राक्षबागेच्या मधोमध असलेलं हे ठिकाण अत्यंत निर्जन होतं. आसपास फारशी वस्ती नव्हती, त्यामुळे कुणालाही सहज शंका येणं कठीण होतं. असं वाटत होतं की हे ठिकाण मुद्दाम निवडलं गेलं होतं. बाहेरून शेतीचा आडोसा आणि आत मात्र पूर्णपणे वेगळं काम सुरू. हे सर्व पाहून अधिकारीही काही काळ विचारात पडले. तपासादरम्यान काही महत्त्वाची कागदपत्र आणि साहित्यही सापडलं. या सगळ्यामुळे पोलिसांना खात्री झाली की इथे चालणारा प्रकार खूप मोठा आहे. दरम्यान पकडलेल्या काही लोकांची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला, पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर हळूहळू काही गोष्टी समोर येऊ लागल्या. त्यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनाही विश्वास बसत नव्हता की एवढ्या शांत दिसणाऱ्या द्राक्षबागेत इतका मोठा गुप्त कारखाना चालू असू शकतो. जशी जशी माहिती बाहेर येऊ लागली तसा तसा या प्रकरणाचा आकार वाढत गेला. हे फक्त स्थानिक पातळीवरचं प्रकरण नसून मोठ्या जाळ्याशी जोडलेलं असू शकतं असा संशय व्यक्त केला जाऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी शेडमधील सर्व साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक तपासली जात होती. तेव्हा अखेर सत्य समोर आलं. त्या द्राक्षबागेच्या आड लपवून एक मोठा अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना चालवला जात होता. शेकडो कोटी रुपयांच्या किमतीचे ड्रग्ज, ते तयार करण्यासाठी लागणारा प्रचंड साहित्य तिथून जप्त करण्यात आलं. ही माहिती बाहेर येताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. साध्या शेताच्या आड इतका मोठा ड्रग्ज कारखाना चालत होता यावर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता आणि म्हणूनच ही घटना आता देशभर चर्चेचा विषय बनली आहे.